सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी सेकंड एक्सरसाइज चालू आहे बराबर लिनियर प्रोग्रामिंगची, या सेकंड एक्सरसाइज मधले ओनली 2 वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रॉब्लेम थेरॉटिकल मध्ये गिवन राहणार, डायरेक्ट इक्वेशन दिले राहणार नाही. प्रॉब्लेम थेअरी मध्ये गिवन राहणार, तुम्हाला आधी इक्वेशन बनवायची आहे अँड आफ्टर दॅट तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके, सो राइट डाउन फर्स्ट प्रॉब्लेम. अ कंपनी प्रोड्यूसेस two types of article capital A and capital B. Capital A and capital B which require silver and gold. Which require silver and gold. Full stop. Each unit of A require 3 gram of silver. 3 gram of silver and 1 gram of gold. Comma, while each unit of B require 2 gram of silver and 2 gram of gold. Two gram of silver and 2 gram of gold. Full stop. The company has 6 gram of silver and 4 gram of gold. The company has 6 gram of silver and 4 gram of gold. Construct the equation and find the feasible solution. Construct the equation and find the feasible solution graphically. चला प्रॉब्लेम कडे लक्ष द्या आता विद्यार्थी मित्रांनो. अ कंपनी प्रोड्युसेस 2 टाइप ऑफ आर्टिकल. कंपनीने 2 टाइपचे आर्टिकल प्रोड्यूस केले. लक्ष द्या रे इकडे पहिले. एक आर्टिकल आपलं ए आहे आणि एक आर्टिकल आपलं बी आहे. 2 टाइपचे आर्टिकल काय केले कंपनीने प्रोड्यूस केले. आर्टिकल म्हणजे बाय चान्स आपण याला म्हणू शकतो रिंग, बरोबर, याला नेकलेस पकडा, काही पण 2 टाइपचे आर्टिकल आहे. यस ऑर नो. मग पहिल्या टाइपचा जो आर्टिकल आहे ए, याला किती सिल्वर लागलं? 3 ग्रॅम ऑफ लागला सिल्वर. ए टाइपच्या आर्टिकलला 3 ग्रॅम ऑफ सिल्वर आणि 1 ग्रॅम ऑफ गोल्ड. सिल्वर आणि गोल्ड. जे आपलं बी टाइपचं आर्टिकल आहे त्याला 2 ग्रॅम ऑफ सिल्वर लागलाय आपला. 2 ग्रॅम ऑफ सिल्वर and 2 gram of gold. A article ला 3 gram silver 1 gram gold.
बी आर्टिकलला 2 ग्राम सिल्वर 2 ग्राम गोल्ड. इज दॅट क्लिअर? हे आर्टिकल बनवण्यासाठी लागले. पण कंपनी पाशी प्रेझेंट किती होतं? कंपनी पाशी प्रेझेंट आहे 6 ग्रॅम सिल्वर. कंपनी पाशी किती प्रेझेंट आहे? 6 ग्रॅम सिल्वर आणि 4 ग्रॅम गोल्ड. इज दॅट क्लिअर? यस ऑर नो? ओके. आता यावरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बनवावे लागणार इक्वेशन. आता इक्वेशन कसे बनवायचे लक्ष द्या. आपल्याला म्हटलं आहे each unit of A require 3 ग्रॅम सिल्वर 1 ग्रॅम गोल्ड. तर आधी ए साठी सिल्वर किती लागलं आणि बी साठी सुद्धा सिल्वर किती लागलं? किती पैकी? 6 पैकी. कारण टोटल सिल्वर आपल्याजवळ किती ग्रॅम प्रेझेंट आहे? 6 ग्रॅम. इज दॅट क्लिअर? आता इक्वेशन बनवायचे कसे लिहा पहिले. लेट एक्स अँड वाय be the unit of article A and B respectively. Be the unit of article A and B respectively. मी एक्स आणि वाय ला काय घेतलं? आता युनिट घेतलं. आर्टिकल ऑफ ए अँड बी. देअरफॉर इक्वेशन्स. आता बोर्ड कडे लक्ष द्या. पहिले आपण कोणासाठी इक्वेशन कन्स्ट्रक्ट करू? ए साठी. तर ए साठी सिल्वर किती लागला? 3. बी साठी सिल्वर 2. ए साठी सिल्वर 3. बी साठी सिल्वर 2. पहिले फक्त सिल्वर साठी हा. तर 3x प्लस टॉइस वाय लेस दॅन इक्वल टू. आपल्या जवळ सिल्वर किती प्रेझेंट आहे? सिल्वर किती प्रेझेंट आहे? 6. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. समजलं का? टोटल सिल्वर किती प्रेझेंट आहे? 6. ए साठी लागलं 3 म्हणून 3x. ए साठी लागलं 3 म्हणून 3x. बी साठी लागलं 2 म्हणून टॉइस वाय. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट? ओके. नेक्स्ट आता गोल्ड घेऊ आपण. किती आहे? 1 ग्रॅम. तर 1x म्हणजे फक्त x प्लस 2 ग्रॅम टॉइस वाय. गोल्ड किती प्रेझेंट आहे? समजलं का? काय बनवले मी आता? इक्वेशन. आणि एकदा जर इक्वेशन्स तुम्हाला भेटले तर मग आपली पूर्ण प्रोसेस काय होणार? रिपीट. इक्वेशन्स भेटले ना तुम्हाला? हे इक्वेशन नोट करा फास्ट. हेडिंग टाका इक्वेशन्स. हे 2 इक्वेशन नोट करा. इक्वेशन्स कशा प्रकारे फाइंड आउट केले ते समजलं सगळ्यांना? येस ऑर नो? आधी कोणासाठी घेतला? ए आणि बी साठी सिल्वर आणि मग ए आणि बी साठी काय घेतला मी? गोल्ड. इज दॅट क्लिअर? आफ्टर दॅट आता आपण टेबल बनवून घेऊ. सी हिअर केअरफुली. टेबल तर तुम्हाला माहितच आहे. किती दिवसापासून आपलं एक काम चालू आहे. पहिलं ते आपलं गिव्हन इन इक्वॅलिटी. बराबर? given in equality. After that corresponding equality. After that intersection point with x-axis. After that intersection point with y-axis. Origin test. And at the last region. First line or second line. चला बोर्ड कडे लक्ष द्या पुन्हा एकदा. आता
आता विद्यार्थी मित्रांनो, जी आपली फर्स्ट लाईन होती त्यासाठी आधी आपण सॉल्व्ह करून घेऊ, म्हणजे त्यासाठी पूर्ण टेबल फॉर्म करू. फर्स्ट लाईन आहे 3x प्लस ट्वाइस वाय लेस दॅन इक्वल टू 6. करस्पॉन्डिंग इक्वॅलिटी 3x प्लस ट्वाइस वाय इक्वल टू 6. एक्स आणि वाय चे पॉइंट फाइंड आउट करणं मी सांगितलंच आहे. एक्स काढायचा आहे, वाय ला 0 घेऊन घेऊ. एक्स साठी वाय ला 0. बघा आता एक्स साठी वाय काय घेतला मी 0. मग ही टर्म जर 0 झाली तर 3x इक्वल टू 6 येणार, आणि 3x इक्वल टू जर 6 आला तर 3 डिवाइड होणार, तर x ची व्हॅल्यू किती 2. आता मला काय फाइंड आउट करायचं आहे, वाय काढायचा आहे, तर आधी मी x ला 0 घेतला, x 0 घेतला, 2y इक्वल टू 6 झाला, तर y इक्वल टू किती होणार 3. ओरिजिन टेस्ट बघून घ्या. 3 इंटू 0 2 इंटू 0 लेस दॅन इक्वल टू 6. सो 0 लेस दॅन इक्वल टू 6. दिस इज ट्रू. आहे ना ट्रू? कारण 0 हा 6 पेक्षा छोटा आहे. सो ओरिजिन साइड. आफ्टर दॅट नेक्स्ट इक्वेशन आहे x प्लस ट्वाइस वाय लेस दॅन इक्वल टू 4. सो x प्लस ट्वाइस वाय इक्वल टू 4. आता आधी मला x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर y 0 असा पुट करून द्यायचा. x काढायचा आहे तर y 0. आता y ला जर मी 0 घेतला तर x इक्वल टू डायरेक्ट काय येणार आहे 4. त्यानंतर y ची व्हॅल्यू काढायची आहे, तर आधी x ला 0 घेऊन घ्या. घेतला x ला 0. आता इथं जर मी x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर ट्वाइस y इक्वल टू 4 येणार. जर ट्वाइस y इक्वल टू 4 येणार तर 2 त्या साईडला जाऊन डिवाइड होणार, तर y ची व्हॅल्यू येणार 2. 0 प्लस 2 इंटू 0 लेस दॅन इक्वल टू 4. 0 लेस दॅन इक्वल टू 4. 0 4 पेक्षा लेस आहे. दिस इज ट्रू. कोणती साइड येणार? ओरिजिन साइड. आता ग्राफ ड्रॉ करून घेऊ. सगळे पॉइंट पॉझिटिव्ह आहे म्हणून मी फक्त पॉझिटिव्ह एक्सिस ड्रॉ करत आहो, एक्स अँड वाय. लास्ट पॉइंट एक्स वर 4 आहे, 1 चाच डिफरन्स घेऊ. 1 2 3 4 5 एक्स एक्सिस. 1 2 3 4 5 वाय एक्सिस. पहिली लाईनचे पॉइंट एक्स वर 2 आणि वाय वर 3. सो 2 3. ही झाली आपली फर्स्ट लाईन. 3x प्लस 2y इक्वल टू 6. सेकंड आहे 4 आणि 2. एक्स वर 4 आहे, वाय वर 2 आहे. लाईनचं इक्वेशन आहे x प्लस ट्वाइस वाय इक्वल टू 4. आता इकडे लक्ष द्या, या दोन्ही लाईनचा हा इंटरसेक्शन पॉइंट आहे. इज दॅट क्लिअर? आणि दोन्ही लाईन काय म्हटलंय आपलं? ओरिजिन. तर या इंटरसेक्शन पॉइंट पासून ओरिजिनला ड्रॉ करू. समजलं? जिथे जिथे शेडेड पोर्शन असतो तिथं लेबलिंग करायची. म्हणजे हा ओरिजिन घेतला मी O, हा शेडेड पोर्शन A, इथे सुद्धा शेडेड आहे B, आणि या एक्सिस वर पण आहे C. सो शेडेड पोर्शन OABC रिप्रेझेंट फिजिबल सोल्युशन. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो डिफरंट फक्त काय होतं, तर आपल्याला इक्वेशन दिले नव्हते, इक्वेशन बनवा लागले. वर्ड प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम गिवन होतं आणि त्यानंतर त्याला सॉल्व्ह करावं लागलं. राईट डाऊन दिस. नेक्स्ट प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो, अ फर्निचर डीलर deals in table and chair
a furniture dealer deals in table and chair, full stop. He has rupees 1,50,000 to invest 1,50,000 to invest and a space to store at most 60 pieces. At most 60 pieces. Full stop. A table cost rupees 1,500 and a chair rupees 750. Construct the equation and find the feasible solution. Construct the equation and find the feasible solution graphically. चला आता बोर्ड कडे लक्ष द्या. आधी मी तुम्हाला इक्वेशन सांगून देतो कसे कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. जो आपला डीलर आहे तो टेबल आणि चेअर मध्ये डील करत आहे. कशामध्ये डील करत आहे? टेबल आणि चेअर. ओके, तर आपली पहिला वर्ड काय राहणार? लेट डीलर हॅज एक्स नंबर ऑफ टेबल अँड वाय नंबर ऑफ चेअर. लिहा. लेट द डीलर हॅज X number of table and Y number of chair. X number of table and Y number of chair. हे झालं आपलं पहिलं. वर्ड प्रॉब्लेम थोडं थोडं वाचायचं आणि मग त्याला सॉल्व्ह करायचं. त्यानंतर आपल्याला म्हटलं आहे का त्याच्यापाशी फक्त तेवढीच स्पेस आहे का तो फक्त 60 पीसेस ठेवू शकतो. टेबल आणि चेअरचे फक्त तो किती पीसेस ठेवू शकतो? 60. त्यापाशी तेवढी स्पेस काय फक्त अवेलेबल. आता इक्वेशन्स बघा. सो एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू किती येणार? 60. तो फक्त किती पीस ठेवू शकतो? 60. कशा कशाचे? टेबल आणि चेअरचे. एवढं समजलं. मग 60 पीस ते ठेवासाठी, किती पीसेस ठेवासाठी त्याने किती इन्व्हेस्ट केलं? 1.5 लाख. ते 60 पीस ठेवासाठी त्याने इन्व्हेस्ट किती केला? 1.5 लाख इन्व्हेस्ट केला आहे. यस ऑर नो? मग एका टेबलची प्राइस किती होती? 1,500. सो 1500 प्लस एका टेबलची किंमत 1500. चेअरची 750. वाय लेस दॅन इक्वल टू इन्व्हेस्ट किती केला? 1,50,000. आता विद्यार्थी मित्रांनो 750 नी सगळ्यांना डिवाइड करता येणार? यस ऑर नो? आता 750 नी जर मी डिवाइड केलं तर इथं किती येणार? दॅट इज 750 डिवाइड केलं तर 2x प्लस काय होणार? y लेस दॅन इक्वल टू 750 डिवाइड केलं काय आलं? 200. याला 750 डिवाइड केलं, याला 750 डिवाइड केलं, याला सुद्धा 750 डिवाइड केलं. दोन इक्वेशन्स भेटले. यस ऑर नो? पहिलं इक्वेशन कोणतं? x प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 60.
सेकंड इक्वेशन टॉइस एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 200. आता मला सांगा एक 60 आहे एक 200 आहे. जेव्हा तुम्ही एक्स आणि वाय एक्सिस ड्रॉ कराल तर काय घे जा 20, 40, 60, 80 समजत आहे का 100. येस ऑर नो? कारण तुम्ही जेव्हा एक्स आणि वाय चे पॉइंट फाइंड आउट कराल तर 100 पर्यंत जाणारच आहे. बघून घ्या ना 2 या साईडला डिवाइड होणार तर 100 येणार आहे ना. कारण जेव्हा तुम्ही एक्स काढाल तर 2 डिवाइड होईल तर किती येणार आहे 100. म्हणून मी कितीपर्यंत घेतलं 100. म्हणजे जेव्हा तुम्ही फिजिबल सोल्युशन ड्रॉ कराल तर तुम्हाला कितीचा डिफरन्स घ्यायचा आहे 20. समजलं का? येस ऑर नो? 0, 20, 40 डिफरन्स हा तुम्हाला समजला पाहिजे टेबल ड्रॉ करत असताना. इज दॅट क्लिअर? आता तुम्हाला 2 इक्वेशन भेटले आहे. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे, हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. 2 इक्वेशन साठी आधी काय कन्स्ट्रक्ट कराल? टेबल कन्स्ट्रक्ट करता येतो. वायची जर एक्स ची जर वाय व्हॅल्यू काढायची आहे तर वायला काय करू 0. एक्स ची व्हॅल्यू काढासाठी वायला, मग जर मी वायला जर 0 केला तर एक्स निघणार 100. एक्स किती निघणार? मग मला काय काढायचं आहे वाय. तर एक्स ला काय करू 0 तर वाय डायरेक्ट काय होणार 200. वाय काय होणार आहे वाय 200 होणार आहे. तर मग 20 घेण्यापेक्षा तुम्ही काय घ्याल 50, 100. 50 हा पण खूपच छोटा होऊन जाणार. त्याच्यापेक्षा 30 घेऊन घ्या, नाही तर 40 घ्या. मिडल पॉइंट पण घेऊ शकतो आपण, नाही तर 50 घ्या, काही प्रॉब्लेम नाही. 0, 50, 100, 50, 100, 150, 200. समजलं का मी काय बोललो होतं? 50 घेऊन पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इज दॅट क्लिअर? आता टेबल घरी बनवायचा आणि डायग्राम सुद्धा ड्रॉ करायची. नेक्स्ट लेक्चर पासून आपण नेक्स्ट एक्सरसाइज स्टार्ट करू. आपली सेकंड एक्सरसाइज पूर्णपणे फिनिश. थँक्यू.